हे माझ्या श्रीरामपूर मतदारसंघातील गळणी म्हणून एक छोटस गाव आहे. गरीब घरातला मुलगा आहे आणि एक तो छोटासा टेम्पो, त्याच्यावरती त्यांचा सर्व उदरनिर्वाह होत असतो आणि त्या टेम्पो मधून ते काही सामान किंवा जनावर इकडनं तिकडं घेऊन जात असतात. त्या दिवशी हा एक मुलगा होता अनिकेत वडितके नावाचा. तो गाई एक घेऊन त्याच्या मावशीकडे ती गाय घेऊन चालला होता. परंतु त्या दरम्यान काय झालं, कोल्हार या ठिकाणी काही कथित गोरक्षक म्हणणाऱ्या लोकांनी त्याचा टेम्पो अडवला आणि त्याच्यानंतर त्याला खूप प्रचंड बेदम मारहाण झाली. त्याचा व्हिडिओ तयार केला गेला. तो व्हिडिओ सगळ्या समाज माध्यमावरती टाकला गेला. त्या मुलाला खूप प्रचंड धक्का बसला. त्यानंतर त्याला पोलीस स्टेशनला घेऊन गेले. पोलिसांनी त्यांना वडील पोलीस स्टेशनला गेले आणि घरी कोणी नसताना त्या मुलाने सकाळच्या दरम्यान 10-11च्या दरम्यान स्वतःला फाशी लावून आपलं जीवनयात्रा संपवली. 17 वर्षाचा मुलगा होता. आता याच्यात सगळ्यात दुर्दैवी प्रकार असा की ज्यावेळेस त्या मुलाला पकडून पोलीस स्टेशनला घेऊन गेले, त्यानंतर ह्या कथित गोरक्षकांनी संध्याकाळपर्यंत त्या मुलाला पैसे मागितले की आम्हाला पैसे दे आणि हे प्रकरण मिटून घे. त्वरित गुन्हा दाखल झाला नाही. गुन्हा पूर्ण रात्रीपर्यंत वाट बघत होते की गुन्हा दाखल करायला नको, पैसे देऊन आपला प्रकारे इकडे म्हणजे पूर्ण संपून टाकायचा असा विषय होता. याच्यामध्ये काही प्रमाणात पोलिसही सहभागी असतील, त्याशिवाय एवढा वेळ गेलेला नाही. त्यानंतर हा सगळा प्रकार झाल्यानंतर सगळ्यात वाईट गोष्ट अशी की त्या मुलाने सकाळी 11 वाजता आत्महत्या केली. रात्री 2 वाजेपर्यंत पोलीस वाट बघत होते, गुन्हा दाखल करून घेतला नाही त्यांनी त्या मुलाच्या आत्महत्येचा, त्या गोरक्षकांवरती. ज्यावेळेस मी तिथं प्रत्यक्षात गेलो, मी त्या ठिकाणी बोललो, त्यानंतर SP साहेबांशी बोललो आणि रात्री 1-1:30-2च्या दरम्यान गुन्हा दाखल झाला. शेवटी गोरक्षा करणं हे आपल्या सगळ्यांचं आद्य कर्तव्य आहे. आपण भारतात राहतो, परंतु त्याचा अर्थ असा नाही की या कथित गोरक्षकांनी अशा पद्धतीचे झुंडशाही करून लोकांचा जीव घ्यावा. एक लहान मुलगा ज्याचं नुकतंच आता त्यांनी 18व्या वर्षात पदार्पण केलं होतं, त्या मुलाचा, निष्पाप मुलाचा या कथित गोरक्षकांनी त्यांच्या झुंडशाहीने जीव घेतलेला आहे. माझी या माध्यमातून विनंती आहे, मी सरकारला विनंती केली. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं, 1 महिना होऊन गेला, 25 ऑक्टोबरच्या दरम्यान ही घटना घडली. अजूनपर्यंत एकही आरोपी पकडला गेला नाही 4 पैकी. हेही धक्कादायक आहे. म्हणून मग आता मुख्यमंत्री महोदयांनी त्यावरती निवेदन केलं की आम्ही त्या मुलाला आरोपींना पकडू आणि त्याला न्याय मिळवून देऊ. मग 1 महिना कशाची वाट बघत होतं सरकार? सरकारला लक्षात आलं नाही का की आपण काय करत आहोत? माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की या अनिकेत वडितके या गरीब घरातल्या शेतकरी कुटुंबातल्या मुलाला आपल्या माध्यमातून न्याय मिळावा. धन्यवाद. जय हिंद. ते संघटना वगैरे माहित नाही, पण ते कथित गोरक्षक होते आणि त्यांचा तो धंदा आहे. जे खरोखर गोरक्षण करणार आहेत त्यांच्या बाबतीत आमचं काही म्हणणं नाही, परंतु ज्या लोकांनी ह्या गोरक्षणाच्या खाली धंदा मांडलेला आहे आणि त्यांचा आम्ही 100% विरोध करतो. शेतकरी हा शेतकरी खूप नाराज आहे या गोष्टीवरती, कारण शेवटी त्यांना भाकड जनावर सांभाळणं खूप अवघड झालेलं आहे. त्यामुळे आज विधानसभेत ती मागणी केली गेली की तुम्ही ज्या गोशाळा आहेत, गोशाळा किंवा इतर अशा काही गोष्टी आहेत, त्या सरकारने जास्तीत जास्त उघडाव्यात आणि ह्या जनावरांना सांभाळण्याची जबाबदारी सरकारने घ्यावी आणि त्या माध्यमातून जे काही त्या जनावरांची किंमत असेल त्याच्या वयाप्रमाणे तेवढी किंमत त्या शेतकऱ्यांना द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी. हा प्रश्न आता विधानसभेत पण मांडलेला आहे, परंतु सरकार म्हणतं की आमच्याकडे आता एवढी ताकद नाही, आमच्याकडे एवढे पैसे नाहीयेत. हा 100% पोलिसांचा वरदहस्त असल्याशिवाय प्रकार होत नाही. कारण हे टीप देतात, त्यानंतर गाडी पकडली जाते, त्यानंतर पोलीस स्टेशनला आणून सेटलमेंट करायची वाट पाहिली जाते. यामुळे मी आता माननीय मुख्यमंत्री महोदयांना विचारलं की आपण या पोलिसांवरती काय कारवाई करणार आहात. धन्यवाद. तुमच्याच मतदारसंघात तुमच्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना पहाटे ते मॉर्निंग वॉक करायला गेले होते, त्यांना मारहाण झाली होती, त्यांना उचलून घेऊन गेले होते. हा एकदम गहन प्रश्न झालाय. कायदा आणि सुव्यवस्था. माझ्या मतदारसंघात 14 कोटीचा ड्रग्ज सापडतं, माझ्या मतदारसंघात कोट्यवधी रुपयाचा गांजा सापडतो,
ते इंजेक्शन सिरिंज घेतल्या जातात त्या ऑनलाईन विकल्या जातात. हे एकदम भयानक प्रकार झालेले आहेत सध्याला. आम्ही त्याच विषयावरती मी कालही बोललो विधानसभेमध्ये की माझा जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष आहे, त्याला इलेक्शन चालू असताना पहाटे अपहरण होतं त्याचं, त्याला मारहाण केली जाते का तर दबाव क्रिएट करण्यासाठी. त्यामुळे हे तर कायदा आणि सुव्यवस्थेचं सगळं राज्य राहिलंय असं काही म्हणता येत नाही. धन्यवाद.